इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणामध्ये मोठी अपडेट. प्रशांत कोरटकरने सावंत यांना धमकी दिल्याचं कोरटकरच्या मोबाईल सीडीआरवरून स्पष्ट. सूत्रांची माहिती. दरम्यान आवाज मॉर्फ केल्याचा कोरटकरनं केला होता दावा. प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरनंतर आता नागपुरातही गुन्हा दाखल. बेलतरोडी पोलिसांच्या 3 पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू. प्रशांत कोरटकर मुंबईमध्ये असल्याची पोलिसांना माहिती. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्यप्रदेशमध्ये इंदूर आणि बालाघाट परिसरात शोध सुरू. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना पुन्हा धमकी. सावंत थोड्या दिवसांचे पाहुणे, घरी जाऊन मारू. सोशल मीडियावर केशव वैद्य नामक व्यक्तीच्या अकाउंटवरून धमकीचा मेसेज. कोरटकर प्रकरणामध्ये पोलिसांकडून चौकशी सुरू. कोरटकर इकडे गेला तिकडे गेला हे दाखवणं बंद करा. अजित पवारांची प्रतिक्रिया. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं आंदोलन. प्रशांत कोरटकर, किरण माने आणि राहुल सोलापूरकरच्या पोस्टरला जोडे मारून निषेध. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडेला 70 तासानंतर गुन्हाट गावातून केली होती अटक. आरोपी सराईत गुन्हेगार. आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज, कपडे आणि मुद्देमाल जप्त. सरकारी वकिलांची कोर्टात माहिती. तर आरोपी गाडेवर 6 गुन्हे दाखल. गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदार असल्याची पोलिसांची कोर्टामध्ये माहिती. दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध. कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसतेय. स्वारगेट बस अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांचा दावा. प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेच्या परिचयातील एका वकिलाचा धक्कादायक दावा. आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे. अॅडव्होकेट सुमित पोटेंचा दावा. तर घटनेवेळी आरोपी आणि पीडितेमध्ये 7,500 पैशांचा व्यवहार झाला. अॅडव्होकेट सुमित पोटेंचा दावा. आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय. प्राथमिक वैद्यकीय अहवालामध्ये आरोपीच्या मानेवर जखमा. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे. आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींशी ओळख करायचा. याआधीही आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न. रेकॉर्डवरील आरोपींच्या झाडाझडतीचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. स्वारगेट आगारामध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांमधील सराईतांची चौकशी होणार. स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर राज्य महिला आयोग अॅक्शन मोडवर. बस स्थानकामध्ये महिलांसाठी स्वतंत्र चौकशी आणि सुरक्षा हेल्प डेस्क उभारणार. वक्तव्याचा विपर्यास. गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण. स्वारगेटमधील घटना शांततेमध्ये घडली. योगेश कदमांनी केलं होतं वक्तव्य. गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच. पुणे अत्याचार प्रकरणावरील योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा. मंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याचा हर्षवर्धन सपकाळांकडून निषेध. योगेश कदम आरोपीची बाजू का घेत आहेत, सपकाळांचा सवाल. स्वारगेट बसस्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर स्वारगेट बसस्थानकावर सुरक्षा रक्षक वाढवणार. स्वारगेट एसटी प्रशासनाकडून 36 सुरक्षा रक्षकांची मागणी, ज्यामध्ये 6 महिला सुरक्षा रक्षक देखील असणार. नंदुरबार जिल्ह्यामधील 4ही बसस्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत. कॅमेरे बंद असल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. बसस्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची प्रवाशांची मागणी. बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागणार. तर जेलमध्ये आरोपींना अशा सुविधा मिळणार असतील तर त्यांना रेस्ट हाऊस किंवा फ्लॅटमध्ये ठेवावं. धनंजय देशमुखांची टीका. आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल तर सरकार किती संवेदनशील हे कळतं. बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. मकोकातील आरोपींना संभाजीनगरच्या जेलमध्ये ठेवण्याची विनंती जेलरनं केली आहे. जेलरची विनंती अजूनही मान्य होत नसल्याची सोनवणेंची प्रतिक्रिया. जेलमध्ये आरोपींना कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे याचे काही नियम आहेत. ज्यांची कुणाची तक्रार असेल त्यांनी एसआयटीकडे करावी. वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते या आरोपावर अजित पवार यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटसाठी मुंडेंचेच आदेश. वाल्मिकला काही होऊ नये धनुभाऊंचेच आदेश आहेत. विजय वडेट्टीवारांचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील 1800 पानी आरोपपत्रात वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे. हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणामध्ये एकत्र आरोपपत्र दाखल. सुरेश दसांचे वाल्मिक कराडसोबत 20 वर्षांपासून संबंध. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर असा प्रकार सुरू. माजी आमदार बाळासाहेब आजबेंचा दावा. आमदार महेश सावंत यांना उच्च न्यायालयाचं समन्स. प्रतिज्ञापत्रामध्ये सावंतांनी फौजदारी खटल्यांची माहिती उघड न केल्याचा आरोप. कोर्टाकडून सावंतांना याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. सदा सरवणकरांचं याचिकेद्वारे आव्हान. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आज सकाळी 11 वाजता मातोश्रीवर बैठक. सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे खासदारांना मार्गदर्शन करणार. ठाकरे गटाच्या नेत्यांचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा सुरू होत असल्यानं बैठकीला महत्त्व. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सुप्रिया सुळे, चंद्रकांत पाटील आज एकाच मंचावर येणार. शिक्षण संस्था महामंडळाच्या शिक्षण प्रबोध कार्यक्रमात हे नेते एकाच व्यासपीठावर येणार.
महाकुंभमध्ये तैनात असलेल्या पोलिसांना 10,000 बोनस आणि 1 आठवड्याची सुट्टी, तर कुंभमधील स्वच्छता कर्मचारी आणि आरोग्य सेवकांनाही बोनस मिळणार. मिलिंद नार्वेकरांकडून योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचं कौतुक. माजी खासदार भास्कर खतगावकरांनी काल अजित पवारांची भेट घेतली. भास्कर खतगावकर आणि सून मिनल खतगावकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा, तर पक्षप्रवेशाच्या चर्चांवर खतगावकरांनी थेट बोलणं टाळलं. महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय रामदास कदम नाव सांगणार नाही. रामदास कदम यांचं वक्तव्य. ठाकरेंनी योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा रामदास कदम यांचा आरोप. गंगास्नान केलेल्या प्रत्येकानं पाप केलं होतं का? रामदास कदम यांचा ठाकरेंना सवाल. तर ज्याला कावीळ असते त्याला संपूर्ण जग पिवळं दिसतं. कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाकरेंच्या 7 ते 8 आमदारांना शिवसेनेमध्ये यावं लागेल. ठाकरेंना हम दो हमारे तीन असंच करत बसावं लागेल. रामदास कदमांची टीका. तर उद्धव ठाकरे एक दिवस महाराष्ट्रामधून हद्दपार होतील. रामदास कदमांचा हल्लाबोल. रामदास कदम शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नाही तर गद्दार सेनेचे नेते. चांगल्यानी उद्धव ठाकरेंना संपवायचे स्वप्न पाहिलं, मात्र ते स्वप्नच राहिलं. रामदास कदम यांच्या टीकेला शरद कोळींचं प्रत्युत्तर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये पक्षवाढीसाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी. सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी पवारांच्या नेत्यांची टीम सज्ज. आमदार खासदारांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये पक्षवाढीवर चर्चा. आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या आमदार खासदारांच्या बैठकीला रोहित पवारांची अनुपस्थिती. चर्चांना उधाण. रोहित पवार परदेशात असल्यानं पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित होते. रोहित पवारांनी पूर्वकल्पना दिली होती. वेगळे संदर्भ काढण्याची गरज नाही. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. मतदार यादीमध्ये घोळ कसा झाला याची माहिती लोकांना देऊ. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची बैठकीनंतर माहिती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी. परभणीमधल्या आयोजित कार्यक्रमात अजित पवारांचं विधान. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं असल्याचीही अजित पवारांची प्रतिक्रिया. नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांचा दुसऱ्यांदा जनता दरबार. वाशीमधल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबाराला सुरुवात. गणेश जनता दरबारामध्ये निवेदन स्वीकारणार. जनता दरबार घेतल्यानंतर शिंदेना प्रतिस्पर्धी निर्माण होईल असं कोणी मनामध्ये आणू नये. गणेश नाईकांच्या जनता दरबारावरून उदय सामंतांचा निशाणा. शिंदेना फक्त ठाण्यानं नाही तर महाराष्ट्रानं स्वीकारलंय. सामंतांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांना दिलासा. दीपक बडगुजर यांची मकोका गुन्ह्यातून सुटका. प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी 6 जणांना दिलासा. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार. पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये एकमतानं निर्णय. सूत्रांची माहिती. अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहातील आमदार सरकारवर तुटून पडणार. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर विरोधी पक्षनेते पदावर ठाकरेंची शिवसेना दावा करेल. अंबादास दानवेंकडून स्पष्ट. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणेंसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये नारायणगावच्या सभेमध्ये पक्षप्रवेश. माजी काँग्रेस आमदार मोहनराव हंबर्डेंचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. नांदेडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नांदेड दौऱ्यामध्ये पक्षप्रवेश. युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा. अजितदादांचं नाव न घेता सुरेश धस यांच्यावर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण आणि घड्याळाला निवडून दिलं. धसांचं वक्तव्य. संवेदनशील प्रकरणामध्ये काळजीपूर्वक बोला. मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला. तर योगेश कदमांचं बोलणं वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं. फडणवीसांची प्रतिक्रिया. दादांच्या राज्यातच सर्व गोष्टी का घडत आहेत? पोलिसांना आम्ही कसेही मॅनेज करू शकतो हा गुंडांमध्ये आत्मविश्वास. संजय राऊतांची टीका. महायुती सरकारमध्ये सध्या अस्वस्थता. राज्यातील मंत्रीच अस्वस्थता जाहीरपणे बोलून दाखवतात. खासदार अमोल कोल्हेंची महायुतीवर टीका. शक्ती कायद्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता होती. बदल करून कायदा लवकरच सादर करू. केंद्रानं नवीन कायदा आणल्यानं आता बदल करण्याची गरज. फडणवीसांची प्रतिक्रिया. सरकारनं शक्ती विधेयक मागे घेऊ नये. शक्ती विधेयकामध्ये काय बदल करायचे ते करा. याच अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक सादर करा. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. परभणीमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशींना भारतीय नागरिकत्व. भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. राज्यातील घुसखोरी फडणवीस सफल होऊ देणार नाहीत. सोमय्यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी समन्वय मंत्री नियुक्त. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंची पुन्हा नियुक्ती. दोन्ही मंत्री सीमा भागातील मराठी नागरिकांचे प्रश्न समजून घेतील. नाशिकच्या येवलामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे. मतदारसंघातील एकही घर पाणीपुरवठ्यापासून वंचित राहता कामा नये. छगन भुजबळांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना. सोलापूरच्या करमाळामध्ये मकोका गुन्ह्यामधील 12 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक. अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीच्या नातेवाईकांचा हल्ला. 2 पोलीस जखमी. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर जनसेवा पुरस्कारानं सन्मानित. श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टकडून पुरस्कार.
माजी महापौर सुरेश पाटलांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. सोलापुरातील शेतकरी विजय कोकरेंना महाराष्ट्र ऊस भूषण कार्यगौरव पुरस्कार प्रदान. मान्यवरांच्या हस्ते विजय कोकरेंना पुरस्कार प्रदान. गिरणी कामगारांचा 6 मार्चला आझाद मैदानावर मोर्चा. मुंबईमध्येच घर मिळालं पाहिजे या मागणीसाठी मोर्चा. पुण्यातील भोरमध्ये झालेल्या गिरणी कामगारांच्या सभेदरम्यान माहिती. विद्युत वाहनांसाठी नाशिक महानगरपालिकेचे चार्जिंग केंद्र. चार्जिंगसाठी प्रति युनिट 16 रुपये 60 पैसे दर निश्चित. खासगी चार्जिंग केंद्राच्या तुलनेमध्ये हे दर कमी असल्याचा दावा. पगारदारांचा पीएफ व्याजदर जैसे थेच. 2024-25 साठी पीएफचा व्याजदर 8.25% कायम. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये ईडीएलआय योजनेअंतर्गत कामगारांच्या विम्याचे लाभ वाढवण्याचाही निर्णय. राज्यभरात 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार. प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय. याआधी ऑनलाईन प्रक्रिया मेट्रो सिटीजत होत होती, आता राज्यभरात होणार. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीयूईटी पीजी परीक्षेच्या तारखा जाहीर. 13 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान परीक्षा होणार. 157 विषयांसाठी 3 सत्रांमध्ये परीक्षा. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अटल उपक्रम सुरू. शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होणार. ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज रात्री 10 वाजल्यापासून उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत ब्लॉक. चर्चगेटकडे येणाऱ्या काही लोकल वांद्रे दादरपर्यंत चालवल्या जाणार. सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी रात्रकालीन ब्लॉक. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असणार. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये देशभरात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार. उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जाणवणार. पुणे शहरामध्ये तापमान वाढलं. पारा 38 अंशांवर. कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक 37.3 अंश सेल्सिअसची नोंद. नागपूरसह विदर्भामध्ये तापमानामध्ये वाढ व्हायला सुरुवात. यंदा तीव्र उष्णता जाणवेल, हवामान खात्याचा अंदाज. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नागपूर महिलांसाठी अनोखी ऑफर. ऑफर अंतर्गत 500 रुपयांच्या टॉप अपवर 20 रुपयामध्ये महाकार्ड मिळणार. महाकार्डमुळे महिलांना 8 मार्चपर्यंत स्वस्तामध्ये मेट्रो प्रवास करता येणार. निधीसाठी पुणे महापालिकेचे शासनाला साकडं. समाविष्ट गावांचा जीएसटी हिस्सा. मुद्रांक शुल्काची मागणी. 32 गावांच्या मिळकत कर वसुलीला स्थगिती दिल्यामुळे निधीची मागणी. 1 ते 15 वर्ष वयोगटातील मुलामुलींना चेई लसीकरण. आजपासून 6,500 सत्रांचं आयोजन. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरण मोहीम राबवली जाणार. जेजे हॉस्पिटलच्या 136 कामगारांना दिलासा. कायमस्वरूपी सेवेमध्ये घेण्याचा आदेश कायम. औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत कामगारांना दिलासा. फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईमध्ये 12,000 घरांची विक्री. राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपानं 900 कोटी रुपयांहून अधिकचा महसूल प्राप्त. झोपडपट्टी पुनर्वसन योजना वसई विरारमध्येही सुरू होणार. झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून झोपडपट्टी मुक्त शहर करण्यात येणार. जनजागृतीपर पालिकेमध्ये कार्यशाळा संपन्न. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी लाय डिटेक्टर चाचणीसाठी अर्ज. महाव्यवस्थापकाच्या खात्यावर 20 लाख केल्याचा संशय. सिट्रा कंपनीची नरमाईची भूमिका. मात्र मेट्रोच्या कामातील त्रुटीचे एमएमआरडीएचे आरोप अमान्य. तर एमएमआरडीए सोबत कंपनीचा संवाद सुरू. वसई विरारमधील पुलांची आमदार आणि आयुक्तांकडून पाहणी. यावर्षी वसई विरारमधील रखडलेले आणि प्रस्तावित ब्रिज पूर्ण करण्याचा मानस. धुळ्याच्या शिरपूरमधील दहिवद इथे बाल संगोपन केंद्र वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न. आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन. संतोष देशमुखांना मरणोत्तर शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कार. शिंगोलीमध्ये सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीकडून पुरस्कार. धनंजय देशमुख, वैभवी देशमुखनं पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वीकारताना देशमुख कुटुंब भाऊक. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या 25 गावं रेशन धान्यापासून वंचित. डिसेंबर महिन्याचं रेशन धान्य अद्याप मिळालेलं नाही. पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांची गैरसोय. कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश. शेतामध्ये सोडले जनावरं. वाशिम जिल्ह्यामधल्या मानोरा कारंजा भागामधला प्रकार. नंदुरबारमधील 1,06,000 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता प्राप्त. पीएम किसान योजनेचे पैसे मिळाल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग. पीक काढण्यासाठी मजूर टंचाईची समस्या. शेतकऱ्यांना अधिक पैसे देऊन मजूर आणण्याची वेळ. धुळ्यामध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर 56 लाखाचा टंचाई निवारण आराखडा तयार. पंचायत कृती आराखड्यामध्ये 57 गावं 30 वाड्यांसाठी उपाययोजना. धुळ्यामधल्या पोद्दार शाळेजवळ एसटी बसला थांबा द्या. ठाकरे गटाची मागणी. याआधी संबंधित परिवहन मंडळाकडून नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष. त्वरित बस थांबा न दिल्यास आंदोलनाचा ठाकरे गटाचा इशारा. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा गोंधळ. विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये दगडाला निवेदन देऊन अनोखं आंदोलन. सांगली कोल्हापूर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. रत्नागिरी नागपूर मार्गाच्या भूसंपादनाला स्वाभिमानीचा विरोध. चौपट नुकसान भरपाई देण्याची आंदोलकांची मागणी. फुलंब्री तालुक्यामधल्या वाकोत मध्यम प्रकल्पातून पाणी उपसा. पाणी उपशामुळे मासेमारी करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ. प्रकल्पातील पाणी उपसा बंद करण्याची सिद्धेश्वर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थाचे चेअरमन मनोहर बनसोडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. सर्वसामान्यांचं गाऱ्हाणं ऐकण्यासाठी सांगली जिल्हाधिकाऱ्यांचं दालन खुलं. नागरिकांनी समस्या आणि प्रश्न जिल्हाधिकारी अशोक काकडेंसमोर मांडल्या. जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने ड्रोन बनवला. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याचा सत्कार. विद्यार्थ्याचं सर्व स्तरातून कौतुक. एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यासह व्यापाऱ्याची 2 लाखांची फसवणूक. द्राक्ष विकून देतो सांगत फसवणूक. एकाला पोलिसांकडून अटक, दुसऱ्याचा शोध सुरू. जालन्यामधल्या नाव्हा रोड इथे बंदी असताना सुद्धा विनापरवाना लावली. रेड्यांची टक्कर. आयोजकावर गुन्हा दाखल. विनापरवाना रेड्यांची टक्कर आयोजित करणं शौकीनांना पडलं महागात. नंदुरबारच्या शहादामध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरामध्ये वणवा. अग्निशमन दलाला वणवा विझवण्यात यश. स्थानिक रहिवाशांकडून वणवा लावला जात असल्याचा वन विभागाचा आरोप. आग्र्यामध्ये आयटी कंपनी मॅनेजर मानव शर्माची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या. आत्महत्याआधी मॅनेजर मानव शर्मानं व्हिडिओ बनवला. मानव शर्माच्या पत्नी निकिता शर्मांनी आरोप फेटाळले. अकोल्यामध्ये 12वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या. वर्गमित्रासह नातेवाईक असलेला पीएसआय आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल. पनवेलमध्ये घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीनं मुलगा आणि मित्राच्या मदतीनं पतीला संपवलं. ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या टाकून हत्या. पोलिसांकडून 4 जणांना अटक. ठाण्यामधल्या लोकमान्य नगर परिसरामध्ये एका व्यक्तीला कोयता गँगकडून मारहाण. जुन्या वादातून मारहाण केल्याची माहिती. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. देशभरात आरोग्य विभागामधील बालरोग तज्ज्ञांची अनेक पदे रिक्त. रुग्णसेवेवर परिणाम. कर्करोग तज्ज्ञ परिचारिका तयार करण्यासाठी ऑन्कोलॉजी आणि पीडियाट्रिक शाखेमध्ये पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय.